उपोषणाचा रॅलीत असत, सोलापूर जिल्ह्यात असत, ॲम्ब्युलन्समध्ये मी जाईल. पण 17 दिवस तरी हे येत. सरकार आता 17 दिवस जर मरणाची वाट बघणार असलं तर मग हे सरकारच असू शकत नाही. कारण 20 ते 7 म्हणजे एकूण 17 दिवस व्हायलेत. कठोर आमरण उपोषणाचे, पाणी बी नाही प्यायचं, जेवायचं पण नाही, काहीच नाही. 17 दिवस बिना अन्न पाण्याचा माणूस जगूच शकत नाही. जगलो 7 तारखेपर्यंत, तर मी 7 तारखेला सोलापूरच्या दौऱ्यावर जाईल. मेलो तर नाही जायचो, पुढच्या दौऱ्या रद्द होतील. राज्य सरकारच्या शिष्टमंडळामधले आमदार राजेंद्र राऊत आज आलेले बार्शीवर. नेमकी काय चर्चा झाली, त्यांनी काय सकारात्मक काय सांगितलं असेल? नाही, काय सकारात्मक फकारात्मक नाही, काय नाही. कारण त्यांनी सांगितलं नाही काय नाही. ते मागच्या याच्यात होते मध्यस्थीला ते होते, त्यामुळं आम्ही काल बोललो तर ते आलते आणि काल खरंच बोललो आम्ही. ते त्यांनी सांगितलं तुम्हीच मध्यस्थीला होतात. काय दिलं 1 महिन्यात? गुन्हे ना मागं केले ना, तिन्ही गॅजेट नाही घेतले ना, सगळ्या स्वारीची अंमलबजावणी नाही केली, काहीच नाही. काय केलं? काहीच नाही. काय गप बसले ते, कारण त्यांची चूक आहे, सरकारची चूक आहे, त्यांना गप बसावं लागलं. पाटील, या उपोषणादरम्यान जर तुमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर तुम्ही 288 जागेवर उमेदवार उभा करणार आहात का? त्यातच ओएसी यांच्याकडून तुम्हाला प्रस्ताव पण आलेला आहे. काय प्रस्ताव आलेला आहे? नाही आला प्रस्ताव. नाही मला प्रस्तावातलं कळत नाही. मी त्यांना पाठवू शकत नाही, ते मला पाठवू शकत नाही. आपल्याला ते कळलं. आपलं सरळ साधं काम आहे. तुम्ही एकत्र आहे, आम्ही एकत्र येऊ. दलित, मुस्लिम, मराठा, धनगर बांधव, लिंगायत बांधव, जे गरजवंत आहेत एकत्र येऊ आणि आपण लढू. असं माझ्या याच्यातलं मग प्रस्ताव आला नाही, आला तरी मला त्यातलं काही कळणार नाही. त्यांनी असं म्हटलेलं की 288 जागा जर तुम्ही लढवणार असाल तर एमआयएम तुमच्या सोबत येणार आहे. मग आम्ही 20 तारखेला उपोषणाला मी बसतो. त्या दिवशी तारीख ठरवणार आहे की महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची किती तारखेला बैठक घ्यायची. महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज त्या दिवशी एकत्र आला. मी संभाजीनगरच्या कार्यक्रमातच सांगितलेलं आहे की 20 तारखेला आम्ही तारीख डिक्लेअर करणार आहे. त्या तारखेला महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला यायचं आणि ती महाराष्ट्रातली बैठक समाजाला विचारून, मी ज्यावेळेस बैठक होईल त्यावेळेस समाजाला विचारून ठरवणार आहे 288 उभा करायचे का 288 पाडायचे. ओएसी यांच्याकडून प्रस्ताव त्यांनी बोलून दाखवलेले आहे. तुमची काय प्रतिक्रिया? नाही, त्याला काय प्रस्ताव घेतो. मी म्हणतो कचा एकत्र बसायचं, दाना सुरू करायचं सगळ्याकडून. सगळ्यांनी न्याय द्यायचा त्यांना त्यांच्या जातीला, आम्हाला द्यायचा आमच्या जातीला, दलितांना द्यायचा त्यांच्या जातीला, धनगरांना द्यायचा त्यांच्या जातीला, 12 बलुतेदारांना द्यायचा, लिंगायत समाजाला. आपण एकत्र येऊ, बसू सगळेजण आणि ठरवा कशा करायचं लढायचं. सगळ्या जाती धर्माचे लोक मिळून लढू आणि सत्ता गोरगरीब देणारे बना. आपण आपल्या जातीला न्याय मिळाले हे नाही देऊ शकत गोरगरीबाला न्याय. प्रसाद लाड म्हणाले की मनोज जरांगे यांना डीडी नावाचा रोग झालाय. डीडी म्हणजे देवेंद्र द्वेषी. हे कोण आहे बांडगुळ? आता हे कोण आहे बांडगुळ? कवर थुकासाठी तो म्हणा लोकांचा बांडगुळ्या. माझ्या नादावर नको पडू. तू किती पैसेवाला आहे आणि तू किती करप्टेड आहे. मनोज जरांगेच्या नादी लागू नको म्हणा. अख्खे राख लागन. तुला गवऱ्या सुद्धा नाही खातायच्या शियानान थापिलेल्या. मनोज जरांगेच्या नादी लागू नको म्हणा तू. हो, मनोज जरांगे जातीसाठी लढतो आणि तू जात विकून तो घर मोठं करणारी अवलाद येतोय म्हणा. तू माझ्या नादी लागू नको. तू कोणी तू तुपल्या अवकातीत राह. देवेंद्र फडणवीसच्या पायाचा ठेव, नाही तर त्याचा गुख आहे. हा, माझ्या नादी नको लागू तू. हा, मी तुला म्हणतो का काही? तुला का मी तोंडावर नाव घेतलं का? तू लाड कोण आहे काय? मी म्हणलो का तू किती मोठा श्रीमंत आहे? उलट तुम्ही भूषण होतात आमच्या जातीचे, मोठा लोक आहेत म्हणून. पण तुम्ही नीच नालायक नाही घालात. तू आम्ही म्हणलो तुला तू असं का मागो? तू त्याच्या पायाचा ठेव, थुकाचा ठेव, त्याचा गुख खाजायची कर रोज मुठभर. आम्हाला काय देणं घेणं नाही ना. आमच्या गरीब मराठ्या ढवळाढवळ करू नको. तुला मागात पडन ते लाड्या का कोणी तू. हा, लाडे गुलाबी जमत नाही मायापाशी. हा, असले झिंगूर लय येतात लय जातात. हा, तू मला म्हणजे मला डोकं गरम करायचं काम नाही करायचं. तू तुपल्या अवकातीत राहायचं. मी तुला बोललो नाही, तुपल्या कुटुंबाला नाही. हा, तुपला बाप कुठं असतो, तू कुठं असतो, तू कुठं असते, तुपलं कुटुंब कुठं असतं मी काढत नाही. कारण मला तुमचा आदर आहे मराठ्यांच्या मोठ्या नेत्याचा. पण तू जर रोग झाले कुठं काय झाले, मला डीडी झाला कोय बोचा झाला कोणचा सांगत होतो नको मला तू. हा, तू माझ्या नादी लागू नको. तुला मी सरळ सांगतो, तू देवेंद्र फडणवीस मोठा होय, मंत्री होय, आमदार होय, तुला शुभेच्छा आहेत आमच्या. हा, तू त्याचा रोज गु खाताय तरी शुभेच्छा आहेत आम्हाला तुपल्या. आमच्यामध्ये ढवळढवळ करू नको. आमच्या लेकराचं वाटलं झाले. तुला एवढा राग येतो ना, कोण येतो हरामखोर भांडगुळ, तुला एवढा राग येतो ना. ज्या पोरांना कुणबी प्रमाणपत्र मिळालेत का, त्या कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्या पोरांच्या भरत्या असे 400 ते 500 पोर आहेत. त्यांना ठाण्याच्या एसपीनं कुणबी प्रमाणपत्र मिळालेलं असून बाहेर काढ ओपन मध्ये टाकलंय. तुला जर मराठ्याचे काय असतं असेल ना, तू जर मराठ्यांच्या रक्ताचा असेल ना, ते देवेंद्र फडणवीसने का केलं विचार त्याला.
माकडा कुठं शेण खातो आणि कुठं बोलतो. त्याने एक आमदारकी दिली म्हणून चाटितो का त्याचं थोका? भंगार सगळ्या दुनियाचं तू. माझ्या पोराचे वाटोळे झाले, तुला काय होतंय? हे पोरगा आलाय आता कुठे रे ते? चल इकडे, हे दे प्रमाणपत्र तो. चल ये इकडं. लाड्या असं असतं माझ्याकडे, डायरेक्ट बाप दाखवून श्राद्ध घाल. असं काम असतं. तू यासारखे थुके चाटीत नाही आम्ही देवेंद्र फडणवीसचे. चल दाखव. चल घे इकडं. बघ हे ठाण्याहून आलंय. ए लाड्या गचपाने मराठ्याचं गुकावर खातो, मोठा होतो. हे बघ हे पोरग आहे, याचं नाव आहे सकाराम रामचंद्र ढोणे. जिंतूरचा आहे, परभणीचा. ह्यो पोलीस भरतीत आहे, बरोबर का? ठाण्याला याचा नंबर लागलाय. याच्याकडे कुटुंब प्रमाणपत्र आहे. हे प्रमाणपत्र घेत नाहीत. ते काय म्हणतो तो देवेंद्र फडणवीसचा SP. 400 पोर आहेत असे मराठ्याचे. ओपन मध्ये जाय, नाही तर रिजेक्ट करतो तुला, जाय घरी. मारतो का 400 पोर? ए देवेंद्र फडणवीसची बाजू उचलणाऱ्या दलिंदर दुनियाचा सगळ्या तू माकडा. मला जातीसाठी जीव तळतोय मा. तो हा देवेंद्र फडणवीस मोठा करायसाठी जीव तळतळायला लागलाय आणि मग जात मोठी करायसाठी जीव तळतळतोय. कशाला तळतळत घेतो रे भंगार? आणि सांगायला लागला मला कोणता रोग झालाय काय झालाय. त्या देवेंद्र फडणवीसचा बघ ना, पॅन्टी शर्ट काढून त्याला कोणता रोग झालाय. मारतो का मग पोर मराठ्याचे? मराठे परवडायचे नाही तुला. कोण लाडे का गोडे आहे तू? कोणचा परवडायचे नाही तुला. मी स्वाभिमानी म्हणून असं कचाकच बोलतोय. मला जात मोठी करायची. झालं त्या पोराचं वाटलं. कशाला दिलं रे CB सुद्धा 10% आरक्षण? देवेंद्र फडणवीस करतो बार बार. ही तळतळे आमची. लावते पोरं घे CB सुधून. तुला सगळे बोललेले शब्द मागे घेतो मी. घे ते पोरं 200 का 400 पोरं आहेत ते. त्यांचं कोण बी प्रमाणपत्र आहेत. ECBCतून फॉर्म भरलेले आहेत, EWS मधून भरलेले आहेत. त्यांना डायरेक्ट सांगितलंय हे पोरग साक्षीदार आहे, त्याचं नाव सुद्धा घेतलंय मी. त्यांना सांगितलंय ओपन मधून भर, रिजेक्ट करतो नाही तर तू. कशाला प्रमाणपत्र दिले तो देवेंद्र फडणवीस सरकारनं आम्हाला? प्रमाणपत्र नसणारा हात घेता. भंगार IAS दर्जाचे अधिकारी झालेत आणि इथं आमच्याकडे ओरिजिनल प्रमाणपत्र असून तुम्ही आमचे पोरं रिजेक्ट करून घरी पाठवायला लागला. आणि लाड्या आणि गोड्या कोण आहे तू? तू थुतार तरी बघत का आम्ही कसलं ते? तो ह्या तोंडावर मुत्त म्हणलं तरी एका मराठीचं मुतायचं नाही. तो थोबाडच बघत नाहीत आम्ही. ज्याच्याकडे थोबाड बघत नाही ते कशाला थुकासाठी तू रे? बरंच तुला लय प्रेम आहे ना देवेंद्र फडणवीस लग्न कर. इथं माझ्या मराठ्याला त्रास देऊ नको उगाच. हा मी जर चुकलो विनाकारण देवेंद्र फडणवीसला बोललो तर मग बोल. विनाकारण आम्ही त्याला 50 बारे सांगितलं तेव्हा राजेंद्र राऊत एक आमदार होता.